कितीही जुने मानेवरील हातापायावरील काळे डाग अगदी घरातील वस्तूचा वापर करून तुम्ही 5 मिनिटात काढू शकता, कोणत्याही क्रीम, केमिकल किंवा पार्लर शिवाय. एकदा करून बघा, तुम्हाला याचा खूपच छान रिझल्ट मिळेल आणि इन्स्टंट रिझल्ट मिळतो. लाईव्ह मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि बघू शकता, बऱ्याच वेळा असे मानेवरनं खूप जास्त डार्क डाग होतात, जे की दिसायला खूप जास्त घाणेरडं दिसतं आणि त्यासोबतच हातापायावरील देखील स्किन डल होते, सावळा कलर होतो. तर त्यासाठी देखील तुम्ही याचा वापर करू शकता. तर यासाठी चला आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा. तर बघा, आपल्याला इथे एक वाटी घ्यायची आहे आणि वाटीमध्ये आपल्याला साधारण अर्धा चमचा एवढं दही घ्यायचं आहे. दही थोडं आंबट असेल तर अजूनच चांगलं. त्यामध्ये आपल्याला थोडासा खायचा सोडा टाकायचा आहे. साधारण अर्ध्या चमचापेक्षाही कमी खायचा सोडा मी यामध्ये टाकलेला आहे. इनोचा देखील तुम्ही इथे वापर करू शकता. बेकिंग पावडर फक्त वापरू नका, त्यामुळे जास्त काही फायदा होत नाही. आणि यानंतर बघा, आपल्याला याला चांगलं मिक्स करायचं आहे. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल. यानंतर बघा, आपल्याला यामध्ये टाकायचं आहे थोडंसं हळद. हळद जी आहे ना, ती अगदी आपल्याला अँटीसेप्टिकचं देखील काम करते. त्यासोबतच आपली स्किन आतमधून स्वच्छ करण्याचं काम देखील हळद करते. त्यामुळे थोडीशी ते आपल्याला नक्की वापरायची आहे. त्यानंतर बघा, आपल्याला याला थोडंसं ॲलोवेरा जेल किंवा कोरफड यामध्ये टाकायची आहे, जी की आपल्या स्किनला नरिश करते, सॉफ्टपणे दाग काढण्यासाठी कामी येते. तर यासाठी बघा, तुमच्याकडे फ्रेश कोरफड असेल ना, तर थोडासा गर काढून टाकायचा, किंवा असं जेल असेल तर थोडंसं ते देखील टाकलं तरी चालतं. आता या सर्व गोष्टी आपण व्यवस्थित मिक्स करायच्या. आता तुम्ही म्हणाल, हे मिश्रण खूप थोडं दिसत आहे, कारण की ना थोडंच लागणार आहे आणि तुम्ही याला कमी जास्त देखील तुमच्यानुसार बनवू शकता. यानंतर बघा, आपल्याला यामध्ये टाकायचा आहे शॅम्पू. अगदी कोणताही जो केसांसाठी तुम्ही वापरता तो शॅम्पू आपल्याला यामध्ये थोडासा नक्की टाकायचा आहे. शॅम्पू देखील क्लिनिंगचं खूप चांगलं काम करतो. आणि त्यासोबतच यामध्ये आपल्याला थोडंसं टाकायचं आहे पीठ. पीठ जे आहे ना, तर ते आपल्याला इथे बेसन पीठ किंवा तांदळाचं पीठ असं वापरायचं आहे. अगदी थोडंसं टाकायचं आणि खोबरेल तेलाचे 2-3 थेंब यामध्ये टाकायचे. चांगलं याला व्यवस्थित मिक्स करायचं. आता बघा, या सर्व गोष्टी अगदी घरामध्ये सहज उपलब्ध असतात, नॅचरल आहेत आणि याला इन्स्टंट तुम्ही बनवू शकता. वेगळा असं काही खर्च करण्याची गरज नाही. आणि यानंतर बघा, इथे मी थोडंसं तुरटीचं पावडर घेत आहे. तुमच्याकडे तुरटी नसेल तर स्किप केलं तरी चालतं, पण असेल तर थोडंसं तुरटीचं पावडर वापरा, जी की आपल्या स्किन ब्राईटनिंगमध्ये, स्किन व्हाईटनिंगमध्ये खूप जास्त कामी येतं. आणि हे जे डाग असतात ना, असं वाटतं की बघून साबण लावून घासलं तर अगदी सहज निघतील, पण हे डाग असे निघत नाहीत. त्या स्किनमध्ये आतमध्ये जाऊन स्वच्छ करणारी रेमेडीज पाहिजे, जी की ही आहे आणि 100% रिझल्ट देणारी आहे. मला मिळाला म्हणून तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर बघा, आता यानंतर ना, यामध्ये आपल्याला थोडंसं टूथपेस्ट टाकायचं आहे. अगदी थोडंसं टाकायचं आणि चांगलं हे मिश्रण असं आपल्याला मिक्स करायचं आहे. जास्त पातळ किंवा जास्त घट्ट करायचं नाही. आता बघा, यामध्ये आपल्याला अजून एक वस्तू ॲड करायची आहे, ती म्हणजे कॉफी पावडर. कॉफी पावडर जे आहे ना, ते आपल्या त्वचेला खूप छान अगदी ग्लोईंग बनवण्याचं काम करतं. आणि तुमच्याकडे नसेल तर स्किप केलं तरी चालेल, पण असेल तर नक्की वापरा, कारण की याचा जो रिझल्ट आहे ना, तो खूप लवकर असा येतो. आणि यामध्ये बघा, थोडंसं अर्धा चमचा एवढं कॉफी पावडर मी टाकलेलं आहे. आता चांगलं आपण हे एकजीव करून घेऊयात, मिक्स करून घेऊयात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता याला कधी कुठे कसं वापरायचं हे पाहणं खूप गरजेचं आहे, कारण की अर्धवट माहिती घेतली तर रिझल्टही अर्धवटच मिळेल. त्यामुळे पूर्ण बघा, मी स्वतः याला लावून तुम्हाला दाखवणार आहे. आणि त्याचसोबतनं याला बनवून ठेवायचं नाही, बनवलं की लगेच 5-10 मिनिटामध्ये वापरायचं, म्हणजे याचा रिझल्ट लवकर चांगला येतो. आता बघा, मानेवरती ना बऱ्याच वेळा असे डाग होतात, जे की खूप जास्त डार्क दिवसेंदिवस होत राहतात, दिसायला खूप जास्त घाणेरडे दिसतात. आता बघू शकता, असं वाटत आहे की खूप जास्त मळ साचलेला आहे, पण पाण्याने जरी धुतलं ना तरी हे निघत नाही. साबण लावून किती घासलं तरी निघणार नाही, पण या पद्धतीने हे निघेल. तर आता यासाठी बघा, आपल्याला ना हे तयार केलेलं जे मिश्रण आहे ते लावायचं आहे डागावरती. आता इथे मानेवरती मी करून दाखवत आहे, हातापायावरती दाखवणार आहे, त्यामुळे पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बघा. आता हे असं लावायचं. किती जुने डाग आहेत ना, त्यानुसार आपल्याला याला कमी जास्त वेळ ठेवता येईल. जसं आता अगदी थोडेच डाग आहेत, तर तुम्ही याला 5 मिनिटं जरी ठेवलं तरी चालतं. मी चांगलं 10 मिनिट हे डाग काढण्यासाठी याला असं लावून ठेवलं. आणि त्यानंतर अगदी हळुवारपणे असं स्क्रबिंग करत थोडंसं चोळून आपल्याला हा भाग असा घासून घ्यायचा आहे. इथे मी मानेवरती दाखवत आहे, तुम्ही हे सेम जसं बऱ्याच वेळा पायावरती, गुडघ्यावरती किंवा हातापायाच्या बोटावरती, कोपऱ्यावरती काळे डाग होतात, तर त्यासाठी देखील तुम्ही याचा वापर
करू शकता. बऱ्याच वेळा स्किन टॅनिंग होते, आता उन्हामध्ये गेले की खूप जास्त स्किन डार्क होते, तर त्यासाठी देखील पूर्ण हातावरती पायावरती जरी लावलं तरी फ्रीमध्ये मॅनिक्युअर पेडिक्युअर देखील होईल. तर आता बघू शकता मी याला चांगलं असं 2 मिनिट चोळून घेतलं आणि त्यानंतर टिश्यू पेपरने पुसत आहे. तुम्ही स्वच्छ पाण्याने जरी धुवून घेतलं लगेचच तरी चालतं. आणि बघू शकता अगोदर कशी एक लाईन इथे झाली होती, काळी पूर्णपणे डाग तिथे तयार झालता आणि दिवसेंदिवस तो वाढत होता. मान खूप जास्त खराब दिसत होती आणि आता बघू शकता डाग कसा पूर्णपणे नाहीसा झालेला आहे. अगदी सहज यामध्ये वेगळं असं काही आपल्याला केमिकल किंवा क्रीम वापरायची गरज पडत नाही आणि परमनंट हे सोल्युशन आहे. जर तुमचा जो डाग आहे तो अगदी 90% निघाला, एकात 10% थोडाफार वाटत असेल आहे, तर अगदी 4-5 दिवसांनी एकदा लावा. पूर्णपणे तुम्हाला 100% रिझल्ट मिळेल. तसं तर पहिल्याच वेळेस तुम्ही बघितलं खूप चांगला डाग स्वच्छ झालेला आहे. आता बघा हातापायावर देखील बऱ्याच वेळा काळसरपणा चढतो, स्किन खूप जास्त डल होते. तर त्यासाठी कसं हे आपल्याला जो पूर्ण मिश्रण आहे ना तो अशा प्रकारे लावायचा आहे. चांगलं लावून ठेवायचं 5-10 मिनिट. आणि हे फक्त तुम्हाला वन टाइम करायचं आहे, सारखं सारखं करण्याची गरजच पडत नाही. कारण की काय होतं ना, एवढी छान याने स्किन ग्लो करते. नंतर फक्त तुम्ही थोडंसं उन्हापासून त्वचेला वाचवलं ना तरी देखील तुम्हाला कधीच हा त्रास होणार नाही. तर अशा प्रकारे बघा व्यवस्थित मी हातावरती लावलेला आहे. पूर्ण हातावरती लावायचं. जर पूर्ण हातावरती काळे डाग झाले असतील तर पायावरती सेम हे असंच करायचं. आणि चेहऱ्यावरती जर तुम्हाला याला लावायचं असेल ना तर लावू शकता. फक्त यामध्ये जे शॅम्पू आपण टाकलेला आहे ना तो न टाकता हे मिश्रण बनवा. म्हणजे कसं चेहऱ्याची त्वचा थोडी नाजूक असते, त्यामुळे बाकी काही नाही. बाकी सर्व गोष्टी आपल्या त्वचेला सूट होणाऱ्याच आपण यामध्ये वापरलेल्या आहेत. त्यामुळे बिनधास्त तुम्ही याला चेहऱ्यावरती देखील वापरू शकता. आता बघा 10 मिनिट मी याला ठेवलं. थोडंसं कोरडं झाल्यासारखं झालं तर पाण्याचा थोडा ओलसर हात घ्यायचा आणि त्यानंतर ना अशा प्रकारे स्क्रबिंग करायची. थोडंसं चोळल्यासारखं करायचं. जास्त घासायची गरजच पडत नाही आणि त्वचा नाजूक असते, त्यामुळे अजिबात जास्त घासायचं नाही. तर असं चांगलं मी चोळून घेतल्यानंतर बघा आपल्याला स्वच्छ पाण्याने हात धुवायचे आहेत. आणि हे जे मिश्रण आहे ना, जसं की मी म्हटलं बनवून ठेवू नका, बनवा आणि लगेचच वापरा. तर बघू शकता बरंच मिश्रण अजून शिल्लक आहे, जास्त लागतच नाही. त्यामुळे बनवतानाच थोडं बनवायचं आणि 1-2 व्यक्तीसाठी हवं असेल तर त्यानुसार तुम्ही हे प्रमाण कमी जास्त करू शकता. आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते. आणि बघा आता हात ना आपल्याला स्वच्छ धुवायचे आहेत आणि तुम्हाला यामध्ये लगेचच फरक जाणवेल. इन्स्टंट ग्लोईंग त्वचा होते. बऱ्याच वेळा थंडीमध्ये देखील ना हात खूप जास्त काळे पडतात, पांढरट होतात, तर अशा वेळेस देखील तुम्हाला याचा वापर करता येईल. आता यानंतर ना जिथे जिथे हे लावलं आणि त्वचा स्वच्छ केली, कोरडी केली ना, एखादं मॉइश्चरायझर लोशन घ्यायचं किंवा सरळ कोकोनट ऑइल घेऊन लावायचं. म्हणजे खूप छान त्वचा नरिश होते आणि ग्लोईंग होते. नक्की ट्राय करा आणि बघू शकता याचा रिझल्ट. आणि हो, व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.